15 ऑगस्ट 1947 ला काय करत होतं? इकडे स्वातंत्र्याचा उत्सव चालू असताना नोआखाली नावाचा जो भाग आहे बंगालमधला, त्या नोआखालीमध्ये ज्या ठिकाणी 90% मुस्लिम आहे, 10% फक्त हिंदू आहे, त्या 10% हिंदूंना वाचवायला गेलेला हा माथा. त्यावेळेस नथुराम गोडसे पुढे गेला होता, त्याची मित्रमंडळी पुढे गेली होती. ते का बरं त्या हिंदूंना वाचवण्यासाठी आले नाही? म्हणजे आज तुम्हाला माहिती आहे की नथुराम गोडसेचा जेव्हा विषय निघतो तर अनेकदा हे लोक सांगतात की त्याच्या अस्थी आम्ही सांभाळून ठेवल्या आहेत आणि जेव्हा हा अखंड भारत होईल त्यावेळेस ह्या अस्थी आम्ही सिंधू नदीत अर्पण करून देऊ, असं सांगितलं जातं. सोशल मीडियावर सांगितलं जातं. तो अस्थी कलश आपल्याला दाखवला जातो. नथुराम गोडसेला आणि आपटेला ज्यावेळेस फाशी दिल्या गेली अंबालाच्या तुरुंगात पंजाबमध्ये, त्यावेळेस त्या ठिकाणी डीजी खोसला नावाचे एक न्यायाधीश, निवृत्त न्यायाधीश ते हजर होते आणि त्यांनी स्वतःच्या पुस्तकात लिहून ठेवला हा किस्सा की मी त्यावेळेस तुरुंगाच्या तिथं त्यांना फाशी दिलं, त्या ठिकाणी मी स्वतः जातीनं हजर होतो. या दोघांना ते बॅरेकमधून काढून आणण्यात आलं, त्यांच्या तोंडावरती काळे कपडे टाकण्यात आले. ते जोरजोरानं ओरडण्याचा प्रयत्न करत होते दोघ जण, पण त्यांचा आवाज चिरका झाला होता, त्यांच्या तोंडातून आवाज निघत नव्हता, त्यांचे पाय अडखळत होते, त्यांना व्यवस्थित चालता येत नव्हतं. त्या दोघांनाही जेव्हा फासावर लटकवलं त्यावेळेस आपटेचा लगेच जीव गेला आणि गोडसेचा जो देह आहे, जी बॉडी आहे, ती 15 मिनिटांपर्यंत फडफडत होती फासावरती. 15 मिनिटांनंतर गोडसेचा जीव गेला. दोघांचाही जीव गेल्यानंतर दोघांना खाली उतरवण्यात आलं अंबालाच्या तुरुंगात. त्या ठिकाणी त्यांना अग्निदाह संस्कार करण्यात आला, प्रेत जाळण्यात आली दोघांची आणि त्या दोघांच्या प्रेतांची राख अस्थी जे काही होतं ते सगळं जमा करून राजस्थानच्या घग्गर नदीमध्ये अज्ञात स्थळी वाहून देण्यात आली. आता हे लोक कोणाच्या अस्थी घेऊन फिरतात मला कळत नाही. अरे अज्ञात स्थळी वाहून दिले ना, ते त्यांनी लिहून ठेवलाय. आणि द्वेष प्रचंड. आता ब्राह्मण समाजाच्या मनात महात्मा गांधींबद्दल द्वेष भरायचा. मग काय करायचं? तर सांगायचं की महात्मा गांधी मेले नसते तर ब्राह्मणांची घरं जळाली नसती, असा गैरसमज पसरवला जाते. आता तुम्ही एक लक्ष द्या, नथुराम गोडसेकडे 2 ऑप्शन होते की महात्मा गांधींना मारणे न मारणे, बरोबर आहे? 2 ऑप्शन होते. आता एका 80 वर्षाच्या म्हातारानं 3 गोळ्या छातीत खाल्ल्यानंतर त्याच्याकडे काय ऑप्शन होतं मारण्याशिवाय? काय ऑप्शन होतं? मग नथुराम गोडसेनं जर मारलं नसतं गांधींना तर ब्राह्मणांची घर जळाली नसती असं नाही म्हणत ते. ब्राह्मणांची घर जळण्याला जबाबदार कोण? नथुराम गोडसे. त्यांना जर गांधींना मारलं नसतं तर त्यावेळेस हल्ले झाले असते का? तर गांधीने आत्महत्या नाही केली ना स्वतः. गांधी मेले नसते तर घर जळाली नसती. तर गांधीने आत्महत्या नाही केली, त्याचा खून केला आहे, त्याला जबाबदार नथुराम गोडसे आहे. त्याला जबाबदार झालं पाहिजे तुम्ही. पण असं नियोजन करायचं की एका समाजाच्या मनात महात्मा गांधींबद्दलचा द्वेष पेरला गेला पाहिजे. फाळणीबद्दल तेच. आणि फाळणी करताना मला वाईट वाटते की आज जे लोक म्हणतात की अखंड भारत पाहिजे होता, फाळणी यांच्यामुळे झाली. मग फाळणी थांबवण्याचा काहीतरी उपाय असेल नाही का? ज्या लोकांकडे यांना माहित असेल की आपण हा जर उपाय केला तर आपण फाळणी थांबू शकतो. मग हे लोक गेले का गांधी नेहरू पटेलांकडे की हा उपाय आहे, हा उपाय केला तर फाळणी आपली थांबू शकते? नाही. हे लोक काय करत होते त्यावेळेस? तर डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी सरदार पटेलांना पत्र लिहिलं त्या काळात, जेव्हा ह्या दंगली घडत होते तेव्हा. डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्या पत्रात असं लिहितात की मला याची माहिती मिळाली आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही लोक हिंदूंचा वेश परिधान करून मुस्लिम मोहल्ल्यामध्ये जाऊन हल्ला करून पळून येतात आणि मुस्लिम वेश परिधान करून हिंदूंच्या मोहल्ल्यामध्ये जाऊन हल्ला करून पळून येतात. यामुळे मोठ्या दंगली भडकू शकतात, याचा आपण वेळीच बंदोबस्त केला पाहिजे. हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सरदार पटेलांना, गृहमंत्र्यांना लिहिलेलं पत्र आहे 47 सालचं. ते अजूनही आहे. म्हणजे फाळणीला कसं पोषक वातावरण निर्माण होईल, कशी फाळणी होईल, असा जे लोक प्रयत्न करत होते ते लोक आज काय म्हणतात? या लोकांनीच फाळणी केली. अरे तुम्ही काय करत होते त्यावेळेस? तुम्ही का थांबवली नाही फाळणी? तुम्ही फाळणीला पोषक वातावरण निर्माण करत होते ना त्यावेळेस. एक आरोप. आणि त्याच्यात मग डॉक्टर बाबासाहेबांचा आरोप सगळ्यात महत्त्वाचा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधींमध्ये शत्रुत्व होतं, दोघांचं अजिबात पडत नव्हतं. तर बाबांना दोघांचे जे वय होतं त्या वयात एका पिढीचं अंतर होतं. दोघांचे एका पिढीचं अंतर आहे दोघांचे.
दोघे आपापल्या जागी महान माणसं. दोघांचे प्रायोरिटीज वेगळ्या होत्या, प्राधान्यक्रम जे होते ते वेगळे होते. बाबासाहेबांनी अस्पृश्यता निवारणासाठी जेवढी काही ताकद खर्ची घातली असेल, जेवढी ताकद लावली असेल तेवढी स्वातंत्र्यासाठी नसेल लावली. गांधींनी जेवढी स्वातंत्र्यासाठी लावली असेल तेवढी अस्पृश्यता निवारणासाठी नसेल लावली. प्राधान्यक्रम दोघांचे वेगळे होते. दोघांनीही वेगवेगळ्या कुटुंबातून आलेले होते. दोघांचेही आपल्या आयुष्यभराचे अनुभव वेगवेगळे होते. आणि मतभेद कोणाच नसतात मला सांगा. भावाभावात मतभेद आहेत, मायलेखात मतभेद आहेत, बापलेखात मतभेद आहेत, मित्रात असतात. मी काही 100 आपली किती चांगली मैत्री असली तरी माझ्या 100 पैकी 100 गोष्टी तुम्हाला नाही पडू शकत. 2-4 गोष्टींमध्ये आपले मतभेद असणार आणि ते जिवंतपणाचं लक्षण आहे. ते मतभेद असलेच पाहिजे. मग 100 गोष्टींवर जर एक मत आहे, 100 गोष्टी आहेत त्याच्यापैकी जर 98 गोष्टींवरती आपलं एक मत आहे, 2 गोष्टींबद्दल मतभेद आहे, तर आपण त्या 98 ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर एक मत आहे, आपल्याला त्याला महत्व द्यायचं की 2 मतभेदांना महत्व द्यायचं. या दोघांमधले जे शत्रुत्व आहे ते दाखवण्यासाठी काय सांगितलं जाते आपल्याला? पुणे कराराचा विषय सांगितलं. पुणे करार. आणि अनेकांना माहित नसते की पुणे करार काय आहे म्हणून. पुणे कराराचा विषय असा होता की बाबासाहेबांचं म्हणणं होतं की स्वतंत्र मतदारसंघ आम्हाला देण्यात यावे आणि गांधींचं म्हणणं होतं की तुम्ही स्वतंत्र मतदारसंघ मागू नका, तुम्ही राखीव मतदारसंघ मागा. आता बऱ्याचदा हा विषय मांडत असताना काय होते की बऱ्याच लोकांचं एक ऑब्जेक्शन असते की गांधींनी मुस्लिमांना जेव्हा स्वतंत्र मतदारसंघ मिळाले त्यावेळेस विरोध नाही केला आणि दलितांना जेव्हा स्वतंत्र मतदारसंघ देण्याची पाळी आली त्यावेळेस गांधींनी विरोध केला, असा एक आरोप लावला जातो. आपण समजून घेतलं पाहिजे. मी मगाच सांगितलं की मुस्लिमांना जे स्वतंत्र मतदारसंघ मिळाले ते टिळकांनी दिले होते, लखनौ करार केला होता. ही 1916 सालची गोष्ट आहे. त्यावेळेस गांधी नुकतेच 15 साली भारतात आले होते. राजकारणात एवढे ते सक्रिय झाले नव्हते. त्यांच्या हाती काहीच नव्हतं. त्यांना ह्या घडामोडी फारशा माहिती नव्हत्या. आज त्यावेळेस जो लखनौ करार झाला त्यानुसार मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. मुस्लिमांच्या जे उर्दू भाषा आहे त्या उर्दू भाषेला विशेष भाषेचा दर्जा देण्यात आला आणि मुस्लिमांना त्यांच्या संख्येपेक्षा जास्त प्रमाणात आरक्षण देण्यात आलं, प्रतिनिधित्व देण्यात आलं. ह्या गोष्टी लखनौ करारात आहेत. आणि हा पुणे करार ज्यावेळेस झाला त्यावेळेस स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे असा मतदारसंघ ज्या ठिकाणी जर एखादा एसटी कॅटेगरीचा उमेदवार उभा राहिला तर त्याला जे मतदान करणारे त्या मतदारसंघातले लोक आहेत ते सुद्धा फक्त एसटी लोकच मतदान करतील, असा मतदारसंघ. आणि राखीव मतदारसंघ म्हणजे आज जसे राखीव मतदारसंघ असतात की उमेदवार जरी एसटी कॅटेगरीतला असला तरी मतदान करणारे सगळ्या कॅटेगरीचे लोक. तर महात्मा गांधींचं असं म्हणणं होतं की अगोदरच या ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा ही नीती सुरू केली आहे, त्यामुळे हिंदू मुस्लिम पहिले दंगली तो वाद जो आहे, तो अंतर जी आहे, ती दरी जी आहे ती वाढून राहिली आहे. आणखी आता हा स्वतंत्र मतदारसंघ जर दिला, उमेदवार एसटी असला, त्याला उमेदवाराला मतदान करणारे सुद्धा फक्त जर एसटी असले तर बाकीचा जो समाज आहे त्या मतदारसंघाला त्यामध्ये आणि एसटी समाजामध्ये आणखी दरी निर्माण होईल, कारण एकामेकावर ते अवलंबून राहणार नाहीत ते दोघे. त्यामुळे तुम्ही हे 97 मतदारसंघ मागून राहिले स्वतंत्र, त्याच्या जागी 147 राखीव मतदारसंघ घ्या. आणि गांधींनी नंतर उपोषण केलं. बाबासाहेबांनी मोठं मन केलं की गांधींचा जीव वाचला पाहिजे, मोठं मन करून 2 पावलं मागे घेतले आणि पुणे करार केला. हा पुणे करार केल्यानंतर एका ब्रिटिश पत्रकाराने बाबासाहेबांनी विचारलं की तुमचे मतभेद असताना महात्मा गांधी सोबत तुम्ही का बरं हा पुणे करार मान्य केला? तर बाबासाहेबांनी सांगितलं की जरी आमच्यात मतभेद असले तरी या जगात मला सगळ्यात जास्त समजून घेणारा हाच एक माणूस आहे, तो समजून घेतो. आणि बाबासाहेबांनी त्यानंतर मुंबईत पासून अनेक ठिकाणी भाषणं दिली या पुणे करारानंतर. त्या भाषणात बाबासाहेब म्हणतात की या पुणे करारामुळे आपल्या हाती जे काही रत्न आलाय त्याचा जर आपण योग्य वापर करून घेऊ शकलो नाही तर आपल्या आंधळ्याच्या हाती रत्न आल्यानंतर त्याची जशी अवस्था होते तशी आपली अवस्था होईल, हे बाबासाहेबांनी म्हटलंय. त्याच्यानंतर आरोप लावतात हे लोक की गांधी, नेहरू, काँग्रेस यांना बाबासाहेब नको होते म्हणून बाबासाहेबांना निवडणुकीत पळून टाकलेल्या लोकांनी, त्यांना ते संविधान सभेतच नको होते. आपण लक्षात घ्या की नेहरू गेले गांधींकडे आणि सांगितलं की बापू आता आपल्याला देश आपला स्वतंत्र झाला, उतरला, आता आपल्याला आपल्या देशाचं संविधान लिहावं लागेल. त्याच्यासाठी आपल्याला कोणीतरी माणसं 2 बाहेर देशातून आपण बोलू, मानधन तत्वावर बोलू, त्यांच्यावरती ही जबाबदारी देऊ. महात्मा गांधींनी म्हटलं का बरं आपल्या देशात कोणी असा माणूस नाही का? नेहरू म्हणे कोण माणूस असा आपला?
गांधी म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा या देशातल्या शेवटच्या व्यक्तीच्या दुःखाची जाणीव असणारा असा दुसरा कोणीच माणूस नाही. त्यांच्यामुळे मलाही ते दुःख कळलंय की अस्पृश्यतेचे दुःख काय आहे हे मलाही कळलं त्यांच्यामुळे. असा माणूस दुसरा कोण असणार आहे? त्यांच्यावरती आपण ही जबाबदारी दिली पाहिजे. नेहरू म्हणून त्यांच्यावर कशी काय जबाबदारी देणार आपण? ते तर विरोधी पक्षाचे आहे. मग महात्मा गांधी त्यांना म्हणतात आपल्याला जी घटना जे संविधान लिहायचं आहे ते देशाचं लिहायचं आहे की पक्षाचं लिहायचं आहे? देशाचं लिहायचं ना. माझी आत्मकथा नावाचं पुस्तक आहे बाबासाहेबांचं. त्याच्यात बाबासाहेब असं लिहितात की मला नेहरूंनी त्यांच्या पंतप्रधानांनी त्यांच्या कार्यालयात बोलवलं आणि त्यांनी मला या घटना समिती देण्यासाठी माझ्यासमोर प्रस्ताव ठेवला. तो प्रस्ताव मी यासाठी स्वीकार केला कारण तो प्रस्ताव स्वीकारण्यासाठी त्यांनी माझ्यासमोर कोणतीच अट ठेवली नाही. हे स्वतः बाबासाहेबांनी लिहून ठेवलंय. मग दुसरा आरोप लावतात की बाबासाहेबांचा जो मतदारसंघ होता जयसोर खुलना मतदारसंघ तो याच लोकांनी पाकिस्तानात घालवला फाळणी दरम्यान. कोणी? काँग्रेसवाल्यांनी. आता मी तुम्हाला सांगितलं फाळणी कोणी केली? ब्रिटिशांनी केली. सिरिल रेडक्लिफला जसं कळलं त्यांनी ते रेस सोडली. त्या फाळणी दरम्यान तो मतदारसंघ बाबासाहेब जिथून निवडून आले होते तो मतदारसंघ पाकिस्तानात गेला. आज तो बांगलादेशात आहे. मग आता काँग्रेसला तो बाबासाहेब पाहिजे घटना समितीवर काय करायचं? तो बॅरिस्टर जयकर म्हणून होते. हा बॉम्बे स्टेट होता, हा महाराष्ट्र नव्हता पहिले. त्या बॉम्बे स्टेट मधल्या जयकरांनी बॅरिस्टर जयकरांनी राजीनामा दिला होता. त्या बॅरिस्टर जयकरांच्या जागी काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वतःच्या कोट्यातून बिनविरोध निवडून आणलं. बिनविरोध बाबासाहेबांना. हे गोष्ट हे लोक सांगत नाही. हे सांगतात बाबासाहेबांना पाळलं. हे बिनविरोध निवडून आणलं स्वतःच्या कोट्यातून हे सांगत नाही. बाबासाहेबांना त्याच्यानंतरची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत बाबासाहेब स्वतःच्या पक्षाकडून म्हणजे त्यांचा जो स्वतःचा पक्ष होता रिपब्लिकन त्याच्याकडून उभे राहिले. आणि त्यावेळेस असं होतं की काँग्रेसवरती कोणी उभं राहिलं की निवडून यायचं. तो काळच तसा होता. आणि बाबासाहेबांच्या विरोधात त्याच्यानंतरच्या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेस आणि गांधींनी अस्पृश्यांसाठी काय केलं हे जे पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलं आणि प्रचंड टीका केली आहे गांधीवरती काँग्रेसवरती प्रचंड टीका केली. हा ग्रंथ कोणत्या साली प्रकाशित झाला? 1945 साली. 1945 साली. तरी सुद्धा काँग्रेस किंवा गांधी नेहरू पटेल गांधी नेहरूंनी हे मनात ठेवलं नाही की या माणसाने आपल्यावरती एवढी टीका केली आहे. कारण ते असे पोत्या मनाचे नेते नव्हते ना आजच्या राज्यकर्त्यांसारखे. मोठ्या विचाराचे नेते. विरोधी पक्षातले 6 लोक मंत्रिमंडळात घेतले होते नेहरूंनी. विरोधी पक्षाचे 6 जण. हो. म्हणजे एवढा मोठा माणूस. आणि मग बाबासाहेबांनी असं तर झालं नाही. बाबासाहेबांनी घटना लिहून आणली आणि संविधान सभेसमोर ठेवली आणि ती लगेच मान्य झाली. बाबासाहेबांना एक एक तरतूद समजून सांगावं लागली. यांच्या डोक्यात घालावं लागली. अनेक तास चर्चा करावं लागली. प्रश्नांचे उत्तर द्यावं लागले बाबासाहेबांना कितीतरी. मग आपण हे लक्षात घ्या की त्यावेळेस आता जे 3 कृषी कायदे आले होते तुमच्या सगळ्यांना माहित आहे. आले होते ना 3 कृषी कायदे या सरकारने आणले होते. नंतर ते परत घेतले. ते 3 कृषी कायदे का बरं आणू शकले सरकार? कारण संसदेत बहुमत आहे सरकारचं म्हणून आणू शकलो त्यावेळेस. मग जेव्हा ही राज्यघटना आपली रचित झाली तेव्हा कोणाचं बहुमत होतं संसदेत? काँग्रेसचं बहुमत होतं. काँग्रेस म्हणजे कोण? गांधी नेहरू पटेल ही मंडळी सगळी. मग एक व्यक्ती एक मत, समता, बंधुता, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता या सगळ्या गोष्टींवरती बाबासाहेब आणि नेहरू किंवा बाबासाहेब आणि गांधी किंवा बाबासाहेब आणि काँग्रेस यांचं एक मत होतं ना. या सगळ्या मुद्द्यांवरती 100 गोष्टींपैकी 98 गोष्टींवरती एक मत होतं ना. 2 गोष्टीवरती असतील मतभेद. पण मग आपण त्या 98 गोष्टीला महत्व द्यायचं की त्या 2 मतभेदांना महत्व द्यायचं? गांधींनी ठरवलं होतं आपल्या आयुष्यात. बाबासाहेब जेव्हा त्यांच्या आयुष्यात आले त्यांना म्हणजे जे काही अस्पृश्यता काय आहे त्याचा त्रास काय सगळं कळलं आणि नंतर त्यांनी हे ठरवलं होतं गांधींनी की याच्यानंतर मी त्याच लग्नात जाईल ज्या लग्नात एक जण म्हणजे नवरदेव आणि नवरी त्या दोघांपैकी एक अस्पृश्य असेल एक सवर्ण असेल. असा जर विवाह होत असेल त्याच लग्नात मी हजर राहील. मग त्यांचे जे स्त्रिय सहाय्यक म्हणजे मानसपुत्र ज्याला म्हणायचे महादेव देसे त्याच्या मुलाच्या लग्नात गेले नाहीत ते. मग गांधी वारले. गांधी वारल्यानंतर बाबासाहेबांचं जेव्हा दुसरं लग्न ठरलं सविताताईंसोबत त्यावेळेस कॅनॉट प्लेस जवळ बाबासाहेब गेले. प्यारेलालचे होते जे नंतर महादेवभाई नंतर गांधींचे जे सचिव राहिलेले आहेत
ते प्यारेलाल चालले होते, त्यांच्या बाजूला एक गाडी थांबली, त्याच्यातून माणूस उतरला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते ते, आणि त्यांनी पत्रिका दिली प्यारेलालजींना, बाबासाहेबांनी, आणि सांगितलं की हे बघा, हे पत्रिका घ्या. आणि पत्रिका देऊन बाबासाहेब म्हणतात प्यारेलालजींना की आज जर गांधी असते किती आनंदी झाले असते, माझ्या लग्नात आले असते. मग आता हे मतभेद असणारा माणूस असं बोलू